नमस्कार मित्रांनो, मी बना जाधव सर आपल्या समोर मी आज एक नवीन म्हणजे जुनीच कविता आहे पण सादर करणार आहे. या कवितेचे जे कवी आहेत हे आमच्या साधना विद्यालयाचे माजी प्राचार्य कैलासवासी शिवाजीराव पाटील मनसरकर यांचे चुलते प्राध्यापक गणपत हरी पाटील म्हणजे गह पाटील यांनी ही कविता लिहिली आहे. पूर्वीच्या जुन्या पुस्तकामध्ये त्यांच्या अनेक कविता मी वाचलेल्या आहेत. पतंग उडवू चला गड्यांनो, नंतर होती हिवाळ्यातील ती पहाट, वाहत होता अतिशीत वात, त्या भग्न बुरुजा वर ठाई ठाई, मी पाहिली सुंदर रान जाई. मी लहानपणापासूनच त्यांच्या कविता मला फारच आवडायच्या. साधारण 90च्या दशकामध्ये आमच्या साधना विद्यालयाचे गावाणे सर हे मला त्यांच्या शिवाजीनगरला जो बंगला आहे तिथे घेऊन गेले होते. खरोखरच त्यांच्या त्या बंगल्याच्या बाहेर ती रानजाई होती. होती हिवाळ्यातील ती पहाट. त्यावेळी ते पूर्ण थकलेले होते. 90च्या पुढे वय असेल. त्यावेळी मी खास त्यांचे दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं, बाबा मी तुमच्या कविता तुमच्या कविता मी पाठ केलेल्या आहेत. तर त्यातीलच शर आला तो धावून आला काळ, न्हावी गावचे प्राध्यापक निवृत्ती लोहमकर MA मराठीचे चांगले श्रोते आहेत, माझे मित्र आहेत. आणि त्यांनी मला आग्रह केला, सर ही कविता तुम्ही एकदा म्हणून दाखवा. मराठी भाषेमधलं सुवर्णयुग या कवितेने पाहिलेलं आहे. कवितेचं नाव आहे शर आला तो धावून आला काळ. तर मित्रांनो, मी सादर करीत आहे गह पाटील यांची कविता शर आला तो धावून आला काळ. सुरू करीत आहे. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. हाई गे दीर्घ हाक, तू जाऊन पडला झोक. ही राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला मनी. आसवे आणुनी नयनी, तो बदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा, मग कळवळुनी बाळ. कशी तुम्ही साधिनी वेळ, मम म्हातारे माय बाप तालेले. खाली असती
वारी म्हणजे पाणी. आनाया निर्मळ वारी, मी आलो या कासारी. कासारी म्हणजे तळ. आनाया निर्मळ वारी, मी आलो या कासारी. ही लगबग भरुनी जारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात ऋतुनी बसला, परी झाकून ये सत्य कसे राहील. विधिलेखन होई सोल, काळीज त्यांचे फाटून शोकावे गे. ते येतील माझ्या मागे, ह्या झारी जातो त्याचा बोल. लागला जावया तोल, सोडला श्वास शेवटला. तो जीव विहग फडफडला, सोडला श्वास शेवटला. तो जीव विहग फडफडला, तनु पंजर सोडून गेला. दशरथ राजा रडला दाई दाई, अडकळला ठाई ठाई. दशरथ राजा रडला दाई दाई, अडकळला ठाई ठाई. तरी मित्रांनो, ग पाटलांच्या या कवितेला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तुम्ही लाईक जर केला तर उत्स्फूर्तपणे मी नवीन नवीन कविता आपल्या समोर सादर करेन. तरी मित्रांनो, हे माझं विवेचन इथंच थांबवतो. नमस्कार.